नमस्कार. रणझुंजार जालनामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बांधवांनो, सकाळपासून आपण पावसाची पूर्णा नदीच्या पाण्याची अपडेट देत आहोत. आता सध्या मी सायंकाळचे 5-5:30 वाजत आहे. पूर्णा नदीच्या काठी आहे. आता सध्या पूर्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये घट झालेली आहे. आपण बघू शकता, सकाळी या ठिकाणी भरपूर असं पाणी होतं. त्या ठिकाणी हे जे झाडं आहेत पूर्णपणे पाण्याखाली दबली होती, मात्र आता ती उघडी पडायला सुरुवात झालेली आहे आणि काही तासांनी म्हणजे उद्या सकाळपर्यंत पूर्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये खूप घट होऊ शकते. तरी पण शेतकऱ्यांनी, नागरिकांनी सतर्क राहावे. अजून 24 तास हवामान खात्याच्या अंदाजानुसार खूप पाऊस सांगितलेला आहे. जरी पाऊस पडल्याने अजून पूर्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकते, तरी नदीकाठच्या गावकऱ्यांनी सतर्क राहावे असे आवाहन तहसील प्रशासन जाफराबादच्या वतीने करण्यात आलेले आहे. धन्यवाद. तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने सुद्धा या ठिकाणी आवाहन करण्यात आलेले आहेत की नदीकाठी पूर्णा नदीच्या पुलावर कुणीही जाऊ नका असे आवाहन जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव साहेब यांनी सुद्धा केलेले आहेत. जाफराबाद तालुक्यात केळणा पूर्णा नदीला पूर आलेला आहे आणि या पुरामध्ये म्हणजे पूर हा नदी ओलांडून पुलाच्या वरून जात आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी सतर्कता बाळगावी. नदीच्या पाण्याजवळ कोणीही जाऊ नये आणि यानंतरही 30 तारखेपर्यंत आपल्या जालना जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्यामुळे की पावसाची शक्यता गृहीत धरून आणि यापुढे मागील क्षेत्रामध्ये जर पाऊस झाला तर त्यामुळे नदीवरील पाण्याचे प्रमाण वाढून पुराची पातळी ओलांडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व नागरिकांना माझ्या वतीने, पोलीस प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देत आहे आणि कोणीही त्या ठिकाणी न जाता पोलीस प्रशासनाला, महसूल प्रशासनाला सहकार्य करावे ही विनंती.